माझं नाव अनिल लुंबिनी निलेश मानकर. मी आता 4थीची विद्यार्थी. माझी शाळा पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वासी शाळा. मी तुम्हाला मेहनतीचा फळ ही गोष्ट सांगणार आहे. एक साक्षी नावाची मुलगी होती. तिला गणित अवघड वाटायचं. एक साक्षी नावाची मुलगी होती. तिला गणित अवघड वाटायचं. तर तिने गणिताचा सराव करायचा हे ठरवलं. नंतर तिने तसंच केलं. ते रोजच आणि तिच्या बुकातले गणित सोडवायची. ती 10वीत होती त्याच्या काळात. मग तिचे पेपराचा दिवस जवळच आला. तर मग तिचा सोमवारी पेपर होता आणि आज शनिवार होता. तर तिने सगळे गणित रिव्हिजन केले. तिने ते सोडवले होते ते दोन्ही दिवस. आणि मग तिसऱ्या दिवशी ते पेपराला गेली. तर मग तिला सगळे गणित अवघड नाही वाटायचे, खूप सोपे वाटले. मग त्याच्यातले 3च गणित खूप अवघड वाटले तिला. नंतर तिने जरासं ते गणित रिव्हिजन केले, वाचले. नंतर त्या गणितातलं तिला समजलं. मग तिने लक्षात घेतलं हे गणित असं आहे म्हणून. मग तिने त्या गणिताला ते गणित खूप इझिली सॉल्व करून ठेवून दिलं. सगळेच गणित ते 3 सेम होते त्याच्या कारण. नंतर तिने काय नाही बघितलं तिचं. मग पेपराचा दिवस म्हणजे मार्काचा दिवस आला. मार्क बघायचा दिवस. तर काय झालं, ते पहिल्या नंबरनी पास पण झाली होती. ते त्याच्या कारण तिने नंतर ते तिच्या मम्मी पप्पाला सांगितलं. तिच्या आई बाबांनी मग काय केलं, ते जरासं सोचित पडले. मग तिच्या बाबाला एक परीक्षा माहित होती, ती खूप नॅशनल मध्ये होती. तर मग तिने काय केलं, म्हणजे तिथून बाहेर देशातले यायचे. तर तिने तसंच केलं. तर ते मग पेपर सोडवायला बसले. तर त्याच्यातले पण खूप अवघड होते. तरी पण तिला खूप सोपी सोडवली. आणि तिने सगळ्यांच्या पहिलं दिली, डबल मागितली एक शीट. नंतर तिने काय केलं, तिचा बघितलं पेपरचा दिवस झाला. नंतर त्याच्या 2-3 दिवसानंतर रिझल्ट आला. तर बघितलं तर तिचा 2रा रँक आला होता. पूर्ण अर्थमधून 2रा रँक आला होता. पहिला तिच्याकडनं म्हणजे भारतातलाच आला होता, पण कोणातरीच आलं, तिला माहित नव्हतं ते. तर त्याच्या कारण तिने काय केलं, तिला मग माहित पडलं हे आहे. मग तिला माहित पडलं ही तर लावण्य आहे. लावण्य तर आपल्या महाराष्ट्रातच राहते. तर तिने तसंच केलं. तिच्याजवळून गणितची हे घेतले क्लासेस. तर तिला मग पुन्हा तसंच झालं. मग नंतर पुन्हा तिच्या पप्पांनी तशीच परीक्षेत बसवलं. लावण्य नव्हती बसली त्या परीक्षेत. तर काय झालं बरं, तिचा पहिला नंबर आला त्या परीक्षेत. नंतर तिने तसेच खूप सारे परीक्षा सोडवल्या आणि तिच्याजवळ खूप साऱ्या ट्रॉफ्या झाल्या. लहान मोठी, सगळ्यात मोठी, मीडियम अशा प्रकारे ट्रॉफ्या पण झाल्या तिच्याजवळ. नंतर तिने तसंच केलं. धन्यवाद. या गोष्टीतून हे बोध मिळते, कधीही हार मानावे नाही.